नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा दिवस असतो. आपल्या आयुष्यामध्ये जितके पण गुरु असतील, म्हणजेच आपल्या प्रत्येक टप्प्याला आपल्याला गुरु भेटत असतात आणि आपल्याला प्रत्येक माणसाकडून आपल्याला काही ना काही शिकायला भेटत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा आपला गुरुच आहे असं मानायला हरकत नाही. तर आज गुरुपौर्णिमा होती आणि आज खूप चांगला दिवस होता. सकाळी सकाळी मी हळदीचं लेपन केलं उंबरठ्यावर. आणि आता पावसाच्या दिवसांमध्ये मला लेपन करता येत नाही, कारण की सगळं ओलं ओलं होतं. चाळीतली रूम असल्यामुळे थोडी चिकचिक होते, त्याच्यामुळे मी नाही करत जास्त लेपन. पण तरीसुद्धा आज आवर्जून मी हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर घरातली पूजा वगैरे सगळी आटोपली आणि नैवेद्य वगैरे पण सगळा केला होता, पण मी तो सगळा व्हिडिओ काढायला विसरले. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो, ते म्हणजे स्वामी समर्थांच्या केंद्रात. आमच्या बाजूलाच स्वामी समर्थांचं केंद्र आहे आणि तिथे आम्ही दर गुरुवारी तर जातोच, पण आजचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस होता. त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं, स्वामींचे आभार मानले, कारण स्वामींनी मला जे काही दिलेलं आहे, जे काही मी आत्ता उभी आहे या क्षणाला, ते मला स्वामींनीच उभं केलं आहे हे म्हणायला हरकत नाही आहे. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशा म्हणजे संकट येत असतात किंवा आपण म्हणजे जे पण दुःख येत असतं, सुख येत असतं, ह्या सगळ्या गोष्टींना एक देव आपण जर मानत असू तर हे सगळं देवच घडवत असतो. आपल्या नशिबात जरी काही गोष्टी असल्या, दुःखाच्या गोष्टी असल्या किंवा सुखाच्या गोष्टी असल्या, सुखाच्या गोष्टी असल्यावर माणसाला देव आठवतच नाही, पण जरी दुःखाच्या गोष्टी असल्या तरी आपल्याला बळ द्यायचं काम हे आपला देवच करत असतो. त्याच्यामुळे मी खरंच सांगायचं तर स्वामींना खूप मानते आणि स्वामींचं माझ्या आयुष्यात येणं ह्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत. आणि ह्या गोष्टींमुळे म्हणजे ह्या गोष्टींमध्ये मी जे सावरली आहे त्याच्यामधून खरंच स्वामी आहेत ही मला म्हणजे ह्याचा भासच नाही आहे, तर स्वामी आहेतच माझ्यासोबत असंच मला दरवेळेस वाटतं. तर स्वामींच्या मंदिरात जाऊन म्हणजे स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो ते म्हणजे कचरनाथ स्वामींच्या मंदिरामध्ये. आता तिथे गेल्यानंतर म्हणजे तुम्ही असं म्हणाल की आता तू स्वामींच्या केंद्रात गेली. ॲक्च्युली हे स्वामींचं वेड मला हल्ली थोडंसं लागलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही ह्या कचरनाथ स्वामींचा हा मठच म्हणू शकतो, आपण दरबार म्हणू शकतो, तिथे आम्ही जायचो. जे की लहानपणापासून जेव्हा मम्मी वगैरे आम्हाला घेऊन जायची तिथे सुद्धा पूजा असते आणि सत्यनारायणाची पूजा असते आणि दत्त जयंतीला आणि गुरुपौर्णिमेला इथे सुद्धा कार्यक्रम असतो. तर तिथे सुद्धा जे की आम्हाला लहानपणापासून मम्मी घेऊन जायची. आता मम्मी जरी गावाला असेल तरीसुद्धा आम्ही विसरत नाही तिथे जायचं. मी दरवर्षी तिथे जाते. दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा अगदी कुठेही अजून जायचं म्हटलं तरीसुद्धा मी तिकडची वाठी सोडत नाही. त्याच्यामुळे मग मी तिकडेसुद्धा जाऊन आलो. मामीसुद्धा आमच्यासोबत आलेल्या. मामींना तर खूप गोष्टींचा अनुभव आलेला आहे. कचरनाथ स्वामींच्या दरबारात जाऊन अगदी छोटे छोटे प्रश्न म्हणा, छोटं काही प्रॉब्लेम्स असेल तर आमची लगेच धाव तिकडे जायची आणि खरंच तिथे खूप तिकडचासुद्धा आम्हाला खूप अनुभव आलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ज्या घडत असतात त्या विसरून चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही तिकडनं जाऊन म्हणजे तिथे गेलो. तिथेसुद्धा खूप गर्दी होती आणि तिथेसुद्धा छान म्हणजे दर्शन घेतलं आणि तिथे पूजा असते. त्या ताईंच्या आम्ही ओटी वगैरे भरली, ज्या की त्या दरबार चालक आहेत, आणि त्यांची ओटी वगैरे भरली. दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं, कचरनाथ स्वामींचं दर्शन घेतलं, आपलं श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. आणि तुम्ही जर बघत असाल तर गुरुपौर्णिमे दिवशी अगदी रस्त्यावरून सगळीकडेच म्हणजे जे स्वामी समर्थांचं केंद्र असेल, स्वामी समर्थांचा मठ असेल किंवा गजानन महाराजांचा मठ असेल, जिथे बघेल तिथे सगळी गर्दी बघायला भेटत होती. पण खूप छान वाटत होतं आणि आम्ही असा गुरुपौर्णिमेचा आमचा दिवस असा साजरा केला. तुम्ही कसा केला आणि कसा वाटला आजचा मिनी व्लॉग हे नक्की सांगा.